आपल्यासोबत मनसेचे नेते प्रकाश महाजन आहेत आणि त्यांना काल नारायण राणे यांनी जे माजी केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्री आहेत त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून धमकी दिली. नेमकी धमकी काय, प्रकार काय आहे आणि हे आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत. सर, काय प्रकार आहे? काल तुम्हाला धमकी भेटली होती नारायण राणे यांच्याकडून फेसबुकच्या माध्यमातून, काय नेमका प्रकार आहे? नाही, प्रकार काही नाही. 2 दिवसापूर्वी या राज्याचे एक कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी माझ्या पक्षावर, माझ्या नेत्यावर टीका केली. मी त्यांना उत्तर दिलं आणि मग त्याचं फेसबुकवर आलं. कार्यकर्त्यांनी ते उचलून धरलं. माहीत नाही नारायण राणे साहेबांना का राग आला आणि त्यांनी एक फेसबुक पोस्ट केली आणि त्या फेसबुक पोस्टवर मला धमकी दिली. आणि ती धमकी अर्थात कायद्याच्या भाषेत त्याला किती महत्त्व आहे मला माहीत नाही, पण जर त्यात वाचलं तर तुला उलट्या करायला लावीन, तू माझ्या रस्त्यातच आला, तुला बघूनच घेईन. आता राजकारणामध्ये शब्दाला शब्दाने बोलायचं असतं, तर्काला तर्क द्यायचा असतो, वादाला विवाद करायचा असतो. तुम्ही अशी शारीरिक ह्याच्या गोष्टी कशा करता? आणि त्या पोस्टनंतर त्यांच्या कार्यकर्त्यांचा शिव्याचा भडीमार आणि धमक्याचा भडीमार सुरू झाला. पण त्यांचा नंबर यावेळेस चुकला. मी आता जाईन 10:30 वाजता तिथं उभा राहील. कुणाला यायचं त्यांनी यावं, मला काय मारायचं मारावं, शिवी द्यायची द्यावी, माझ्याशी वाद काय करायचा वाद करावा, मी काय चुकीची टीका केली हे त्यांनी सांगून द्यावं. जर कुणी येणार नसेल, नारायण राणे साहेबाची इच्छा असेल तर मी कणकवलीसुद्धा जायला तयार आहे. म्हणजे आज कुठे जाणार आहेत तुम्ही? 10:30 वाजता कुठे जाणार आहात आणि काय? छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ क्रांती चौकात जाऊन उभा राहणार आहे. या नाही तर कशाला या? माझं घर त्यांना माहीत नाही असं ते म्हणले तर म्हणलं ठीक आहे, मी तिथे येऊन उभा राहतो ना. काय शिव्या द्यायच्यात, काय मारायचं, काय एकदा करू तर बघू तर द्या ना, काय आहे ताकद ते. सामान्य नागरिकांना सत्ताधारी पक्षातले लोक असे त्रास देत आहेत हे त्यांना कळू द्या ना. नारायण राणे साहेबाला जे रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडले त्यांच्याविषयी 2 शब्द लिहा वाटले नाहीत. अतिवृष्टीनं ज्यांचं नुकसान झालं त्या शेतकऱ्याविषयी त्यांना काही वाटलं नाही. त्यांना त्यांच्या मुलावर टीका झाली दिसलं. मुलावर प्रेम करणं चांगलं आहे, पण आंधळेप्रमाणे प्रेम केलं तर काय होतं आहे हे महाभारतात सांगून गेलेत व्यास. अर्थात महाभारताचा यांचा काय संबंध म्हणा. आम्ही रात्री बघितलं की तुम्हाला अनेक फोन आले, धमक्या आल्या. या संदर्भात तुमचं काही पक्ष नेतृत्व म्हणजे राज ठाकरे साहेब किंवा इतर नेत्यांशी काही बोलणं झाले का? माझं अमितजीशी बोलणं झालं आहे, त्या प्रकरणात लक्ष घालतो म्हणले. पण राज ठाकरेचा मी कार्यकर्ता आहे, त्याच्यामुळे मीच सक्षम आहे या गोष्टीला उत्तर द्यायला. राजसाहेबापर्यंत कशाला जायचं? मीच सक्षम आहे. राजसाहेब तर फार मोठी गोष्ट झाली, ती तिथपर्यंत जायची काही गरज नाही. मी आहे नाही तर. तुम्हाला रात्री काही ज्या काही धमक्या आल्या त्या संदर्भात काही पोलिसांना तुम्ही सांगितलं का, तक्रार केली का? मी पोलीस आयुक्तांना फोनवर बोललो आहे. मी बाकी काही कुणी माझ्याकडे पोलीस अधिकारी आला नाही, कुणी तक्रार घेतो काहीही म्हटलेलं नाही. मी पोलीस आयुक्ताला फोनवर बोललो, अगोदर SMS टाकला, सगळं झालं. आता त्यांनी योग्य ती दखल घ्यावी. मी मुख्यमंत्री कार्यालयात जे त्यांचे OSD आहेत महाले त्यांनासुद्धा मी कळवलं. खुद्द मी मुख्यमंत्र्याच्या नेहमीच्या ज्या नंबरवर मी त्यांना आजपर्यंत SMS करत आलो त्याच्यावर SMS केला, पण मला अद्यापही कुणाकडून फारसं काही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. सर, मला एक सांगा, जे माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे आहेत, मुख्यमंत्रीपदही भूषवलं आहे त्यांची जी भाषा आहे फेसबुकची, त्या संदर्भात तुम्हाला काय बोलायचं आहे? म्हणजे वेगळ्या पद्धतीची भाषा आहे, म्हणजे उलटी करायला वगैरे. मी साहित्यिक ह्याच्यात बोलायला गेलो, विचाराची उंची लवंगी एवढी, तर त्यांना राग आला. आता मी बीडच्या भाषेत जर बोललो तर त्यांना किती राग येईल? आता ते पुन्हा आम्ही महाजन आहेत, आमचं तोंड फाटकं आहे, मग ते पुन्हा बोललं तर राग येतो. मी काय म्हणलं, अवकातीपेक्षा जास्ती मोठा धोंडा उचलला तर छातीवर पडतो. क्षमतेपेक्षा एखादी गोष्ट जास्ती मिळाली की लोकांना वाटतं की ती त्यांचा हक्कच आहे. ते तसं नसतं, एक परिस्थितीतून ते तयार झालेलं असतं.
आणि ते हक्क समजतात त्याला. आयुष्यभर आत्रत्व आपत्यासारखं काँग्रेसमध्ये राहिले, इकडं राहिले, कुठं काही जमलं नाही मुख्यमंत्रीपदाचं. मग ते त्याच धुंदीत आहेत ना की केंद्रीय मंत्रिपदावरून का तुमचं ह्यावेळेस नको म्हणले. आणि आम्हाला कळू द्या, आमचे काही 2-4 मित्र भाजपमध्ये आहेत. काय बोलायचं तुम्हाला, बोलायला खूप येतं. त्याच्यामुळे नारायण राणे साहेब, दुसऱ्या या मुख्यमंत्र्याला तुम्ही थोबाडीत मारली असं म्हणू शकता. आम्ही तर फक्त लवंगण विलायची अत्यंत महाग अशी मुखशुद्धीच्या प्रकाराची उपमा तुम्हाला दिली, तेवढा राग आला तुम्हाला. काय बोलावे. नक्कीच हे होते मनसेचे नेते प्रकाश महाजन आणि त्यांना फेसबुकच्या माध्यमातून काल नारायण राणे यांनी धमकी दिली किंवा जो काही प्रकार होता त्या संदर्भात आज ते छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात 10:30 वाजता त्या ठिकाणी उभे राहणार आहेत आणि धमक्या देण्यापेक्षा ज्यांना माझं घर माहीत नाही त्यांनी क्रांती चौकात यावं, मला काय मारायचं काय काय करायचं ते करा, मी त्या ठिकाणी उभा राहणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन हर्षल निकमसह संजय सरोदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.